ठीक आहे. आता आजच्या भागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉक ग्रुप क्रिएशन कसं करायचं आहे आणि युनिट आपल्याला काय तयार करायचं आहे. तर आता आपल्याला क्रिएट करण्याकरता इथं क्रिएट, इथं इन्व्हेंटरी मास्टर आहे दिसतंय. आज जे आपण शिकणार आहोत ते म्हणजे स्टॉक ग्रुप कसे तयार करायचे, स्टॉक आयटम कसे करायचे, युनिट कसं करायचं आणि गोडाऊन कसं करायचं. तर कुठल्याही वस्तूचं मूल्यमापन ज्यावेळी आपण करतो ते मूल्यमापन कशामध्ये होतं हे करण्याकरता आपल्याला पहिल्यांदा त्याचं युनिट तयार करावं लागतं. की जसं आपण एखादं गहू घेतले तर कसं असतं, किलोमध्ये असतात. दूध घेतलं आपण कसं असतं, लिटरमध्ये असतात. बनाना घेतले आपण ते कसे असतात, डझनमध्ये असतात. त्यामुळे आपण काय वस्तू खरेदी करतो किंवा विकतो त्याचं मूल्यमापन करण्याकरता पहिल्यांदा आपल्याला इथनं त्याचं युनिट तयार करावं लागतं. बरोबर आहे. युनिट तयार केल्यानंतरनं इथनं आपल्याला गोडाऊन तयार करायची. गोडाऊन तयार करून झाल्यानंतर आपल्याला स्टॉक ग्रुप तयार करायचे आणि स्टॉक ग्रुप नंतरनं आपल्याला तयार करायचं आहे स्टॉक आयटम. स्टॉक कॅटेगरी हा ऑप्शन मी तुम्हाला नंतर सांगेल. आपण एक वेगळा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये घेणार आहोत. तर आपण आत्ता आपण काय बघणार आहे, हाऊ टू क्रिएट द युनिट. युनिट आपण कसे तयार करणार आहोत. इथं आपण युनिट तयार केले. बरोबर आहे. आता हा जो प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेममध्ये इथं आपल्याला डव वगैरे दिसते. हे सगळं आपण कशामध्ये मोजतो, आपण नंबर्समध्ये मोजतो. कशामध्ये मोजतो आपण, नंबर्समध्ये. त्याच्यामुळे ह्याची जी युनिट जी आहे हे आपण आत्ता तयार करणार आहेत आता NOS. NOS म्हणजे काय म्हटलं आपण त्याला, नंबर्स. काय म्हटलं आपण, नंबर्स. युनिट क्वांटिटी कोड, ह्याला इथनं कोड कुठला आहे तर इथं आपण NOS टाईप केलं तर NOS इक्वल टू काय म्हटलं आपण, नंबर्स. दिसते. आता नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस हे नेहमी आपण कधी घेतो की समजा माझा आता एका किराणा माल आहे आणि तो किराणा माल आपण जो विकतो तर कसा विकतो आपण, 1 किलो 250 ग्रॅम, 1 किलो 700 ग्रॅम, 1 किलो 500 ग्रॅम. बरोबर ना. तेव्हा इथं मी काय करतो, डेसिमल चिन्ह देतो. पण जेव्हा मी क्वांटिटी विकतो, बरोबर की नाही, एक वस्तू विकली, 2 वस्तू विकले किंवा माऊस विकला आपण 10 क्वांटिटी, कीबोर्ड विकले 10 क्वांटिटी, मोबाईल विकला 10 क्वांटिटी, कॅमेरा विकला क्वांटिटी, म्हणजे काय करतो आपण, एक नंबर घेतो. त्याच्यामुळे आपल्या ह्या ज्या प्रॉब्लेममध्ये आहेत इथं आपण नंबर ऑफ डेसिमल प्लेस इथनं आपण काय घेऊयात ना आता 0 घेऊया. ओके. हे झालं युनिट क्रिएशन. युनिट क्रिएशन म्हणजे काय, एखाद्या वस्तूचं मूल्यमापन आपण कशामध्ये करतो ते तयार करण्याकरता आपण इथनं युनिट कसं तयार करायचं ते आपण बघितलं आहे. आता इथं गोडाऊन आहेत. बरोबर आहे. इथं मला गोडाऊन इथनं मला क्रिएट करायचे. आता आपल्या प्रॉब्लेममध्ये 2 गोडाऊन आहेत, एक वेअर हाऊस आहे आणि एक काय, शॉप आहे. तर आता इथं पहिल्यांदा आपण एक गोडाऊन तयार करूया, वेअर हाऊस आलं आहे. दुसरं काय म्हणलं आपण त्याला इथनं आता, शॉप झालं. इथनं आपण आता काय तयार केलं, इथनं गोडाऊन क्रिएशन केलं. आता गोडाऊन क्रिएशन केल्यानंतर ना पुढं आपण काय करणार आहोत आता, स्टॉक ग्रुप तयार करणार आहोत. स्टॉक ग्रुप आता प्रॉब्लेममध्ये त्यांनी सगळं दिलेलं बघा. स्टॉक ग्रुप आता दिसते तुम्हाला इथनं. आता पहिला कुठला आहे, सोप. त्याला कुठला आहे, प्रायमरी. कॅन क्वांटिटीज ऑफ ॲटम्स टू बी ॲडेड. ह्या प्रत्येक वेळी ह्या कॉलमला आपण येस म्हणून सेट करायचं. म्हणजे काय होईल, जो आपण स्टॉक ग्रुप तयार केलेला आहे तो स्टॉक ग्रुपमध्ये त्याच्या क्वांटिटीज म्हणजे आपण ते स्टॉक आयटम ॲड करायचे का, तर याचं उत्तर काय येतं इथनं, तर येस येतं. त्याच्यामुळे आपण आता इथनं सोप घेऊया. पहिलं काय घेतलं आपण, सोप. दिसतंय. सोप काय म्हणलं आपण, प्रायमरी. इथं आपण काय केलं, आपण आता इथनं येस असं सेट केलं. आता तुम्ही इथनं काही सेटिंग करू नका. आता फक्त आपण ग्रुप तयार करतो आहे. बरोबर आहे. पुढचं काय आहे, बाथ सोप. हे कशाच्या अंडरमध्ये, सोपच्या अंडरमध्ये. बाथ सोप हे कशाच्या अंडरमध्ये, सोपच्या अंडरमध्ये. झालं. पुढचं कुठलं येत नाही आपल्याला, डव. डव हे कशाच्या अंडरमध्ये, बाथ सोपच्या अंडरमध्ये. बाथ सोप आलं. पुढं काय, फूड्स. फूड्स हे कुठलं आहे, प्रायमरी. फूड्स हे कुठलं आहे, प्रायमरी. ते यस झालं. पुढं काय केलं आपण, हाऊसिंग होल्ड प्रोडक्ट्स. प्रायमरी. यस. ह्याला कंट्रोल की म्हणून कमांड असते, कंट्रोल A, डायरेक्टली सेव्हिंग बिल. वॉशिंग बार कशामध्ये येईल, सोपमध्ये येईल. सो कंट्रोल A डायरेक्टली सेव्हिंग करता येईल.
वॉशिंग पावडर म्हणजे आपण थोडंसं टाईम कन्झ्युम म्हणून वापरते सोपमध्ये. कंट्रोल ए करायचं डायरेक्टली सेव्हिंग करण्यासाठी. हमाम काय घेतलं आपण इथनं, बाथ सोप, अंडर बाथ सोप, कंट्रोल ए. पुढं काय घेतलं आपण, लाईपॉय बाथ सोप, बाथ सोप. पुढं काय इथं म्हणलं आपण, लक्स बाथ सोप, हॅलो रिन बार वॉशिंग पावडर. याला ग्रुप काय येईल, वॉशिंग पावडर, वॉशिंग बार, वॉशिंग बार. विम लिक्विड पाउच, वॉशिंग बार, वॉशिंग बार. रिन सुप्रीम वॉशिंग बार, वॉशिंग बार. रिन पावडर वॉशिंग पावडर, रिन पावडर, वॉशिंग पावडर, वॉशिंग पावडर. व्हील पावडर वॉशिंग पावडर, वॉशिंग पावडर. जॅम फूड्स, जॅम फूड्स. ज्यूस फूड्स, ज्यूस फूड्स. सूप फूड्स, फूड्स. सॉस, फूड्स. टी, household products. Okay. Ponds, household product. Ponds, household product. Toothpaste, household product. Fair and Lovely, household product. Household product. Close Up, toothpaste. Toothpaste product. Pepsodent, टूथपेस्ट प्रोडक्ट. झालं. अशा पद्धतीने आपण काय तयार केलं, पहिल्यांदा युनिट तयार केले, स्टॉक ग्रुप तयार केले, बरोबर आहे, आणि मग अशी गोडाऊन तयार केली. आता आपल्याला काय तयार करायचं आहे, स्टॉक आयटम क्रिएशन करायचे. हे जे सगळे आत्ताचे रेट जे आहेत हे सगळे लेटेस्ट रेट आहेत, जे 22 तारखेपासून आता चेंज झालेले आहेत. तर आपण आता हे घेऊया. दिसते, स्टॉक क्रिएशन करताना आपल्याला ह्या गोष्टी लागतात. एक म्हणजे स्टॉकचं आयटमचं नाव, त्याचा HSN कोड, GST, त्याचा ग्रुप, त्याचं स्टँडर्ड कॉस्ट, सेलिंग कॉस्ट, टोटल क्वांटिटी आणि गोडाऊनमध्ये आपण कसं विभागलं आहे आणि त्याची असणारी टोटल अमाऊंट. आता आपण ह्याच्यामध्ये एक सेटिंग आपण करणार आहोत. आता इथं काय केलं आपण, स्टॉक आयटम. दिसते. आता मला या स्टॉक आयटममध्ये स्टँडर्ड कॉस्ट आणि सेलिंग कॉस्ट हे मला इथं पाहिजेत. याला इथं एक सेटिंग आहे F12मध्ये. सेटिंग इथं त्याला F12मध्ये आहेत. इथं मला ऑप्शन आहे स्टँडर्ड बाईंग अँड सेलिंग रेट्स. दिसते.
इथं मी याला कंट्रोल एस करतो. दुसरं ह्या ठिकाणी इथनं प्रोव्हाइड ब्रेकअप वाईज टाय डिटेल्स इथनं आपण एक यस असं सेट करायचं आहे. झालं. आता इथनं आपण स्टॉक आयटम तयार करूया. पहिला कुठला आहे? डव 125 ग्रॅम. डव 125 ग्रॅम. ह्याला ग्रुप कुठला इथं येईल? डव येईल. नंबर्समध्ये आलं इथनं. यूज फॉर स्टँडर्ड कॉस्ट इथनं आपण यस असं सेट करायचं आहे. 1/10/2025 ॲज अ स्टँडर्ड कॉस्ट किती आहे? 40. सेलिंग कॉस्ट किती आहे? 45. सेलिंग कॉस्ट 45. आलं. इथं यायचं. इथं आलं. इथं आपण ऑप्शन घ्यायचा स्पेसिफाय डिटेल्स. स्पेसिफाय डिटेल्स दिसते. इथं HSN कोड आहे बघा. दिसते तुम्हाला इथनं. इथं मी तयार केलेला आहे HSN कोड. डिस्क्रिप्शनमध्ये जे इथं आपण मेन्शन केलं होतं डव 125 ग्राम ते सेम मेन्शन आपण इथनं करायचं. डव 125 ग्रॅम. आलं आहे. टॅक्सेबल आहे. आता ह्याला तर किती टॅक्स आहे? 5%. 5%. आलं का? आता ह्याची तर टोटल क्वांटिटी किती येत नाही? 80. त्याची वेअर हाऊसला किती आहे? 50. शॉपला किती आहे? 30. स्टॉकचं व्हॅल्युएशन हे विचेवर इज लेस प्राईस. म्हणजे ह्याच्यामध्ये कमी प्राईस कुठली आहे? स्टँडर्ड कॉस्ट. ह्या पद्धतीने आपण घ्यायचं आहे. इथं किती आता? 80. त्याच्यापैकी वेअर हाऊसला किती आहे? 50. त्याचं स्टँडर्ड रेट किती येत नाही? 40. शॉप 40. आलं का? इथे किती आलं म्हणत होता? 3200. इथं आले का 3200 बरोबर? झालं. डव 50 ग्रॅम. डव 50 ग्रॅम. यस. स्टँडर्ड कॉस्ट किती आहे? 18 आणि सेलिंग कॉस्ट 20. सेलिंग कॉस्ट 20. स्पेसिफाय डिटेल्स HSN कोड. डिस्क्रिप्शन डव 50 ग्रॅम. इथं खाली घ्यायचं स्पेसिफाय डिटेल्स. टॅक्सेबल किती टक्के? 5%. याची टोटल क्वांटिटी इथनं किती आहे? 48. 25 आणि 23. 48. वेअर हाऊसला किती आहे? 25. बरोबर आहे. रेट किती इथनं आहे? 18%. शॉप 18%. किती आलं? 864. आलं का इथनं? दिसतंय. असं इथनं आपण तयार करायचं. पुढं काय म्हणतात ना? हमाम 100 ग्रॅम. आता हमाम 100 ग्रॅम याचा ग्रुप कुठला आहे? हमाम. दिसतंय. हमाम. नंबर्स यस. हमामचं स्टँडर्ड कॉस्ट किती आहे? 16. सेलिंग किती आहे? 18. 16. काय केलं आपण इथनं? 18. स्पेसिफाय डिटेल्स HSN कोड. हे सगळे मी शोधून काढलेत इंटरनेटवर ना, त्याच्यामुळे ह्यातला कुठलाही असा खोटा अजिबात नाही आहे. हमाम 100 ग्रॅम. टॅक्सेबल किती याला आहे? 5%. बरोबर आहे. हमाम किती येत नाही? 5%. आता याची टोटल क्वांटिटी किती आहे? 69. 39 आणि 30. 69. वेअर हाऊस 39. बरोबर आहे. रेट किती आहे? स्टँडर्ड कॉस्ट 18. उरलेली जी आहे ती आपली कुठं जाईल? इथनं शॉपला जाईल. फक्त एंट्री काढताना असं झालं इथनं ते चेक करून घ्या. आता इथं आपलं काय होतं मगाशी? हां 39 आणि 30. त्याचा रेट किती होता? 16. आता इथं आपला रेट चुकला म्हणून आपलं इथनं थोडंसं 16 आलं का? 1104. दिसतंय. असं प्रॉपरली चेक करायचं. ओके.
आता इथं लाईफ बॉय 100 ग्रॅम. आता लाईफ बॉयचा ग्रुप कुठला इथं आला आहे, लाईफ बॉय. नंबर्स इथनं यस, लाईफ बॉय 13 आणि 15, 13 आणि 15. त्याचं HSN कोड आलं आहे. डिस्क्रिप्शन लाईफ बॉय 100 ग्रॅम, टॅक्सेबल किती आहे, 5%. टोटल क्वांटिटी 90, 50 आणि 40. 90 वेअरहाऊस, 50, 13 शॉप, 13, 1170 आले का इथं, दिसते येत ना. आता इथनं लक्स 100 ग्रॅम, लक्स 100 ग्रॅम. लक्सला इथं कुठला ग्रुप येईल, लक्स. यस, स्टँडर्ड कॉस्ट किती आहे, 16 आणि 18. स्टँडर्ड कॉस्ट 16, सेलिंग कॉस्ट 18. त्याचा HSN कोड लक्स किती आहे, 5 ग्रॅम. लक्सची टोटल क्वांटिटी किती आहे, 60. दोघांमध्ये 30-30 आहे. त्याचा रेट किती आहे, 16, 60. वेअरहाऊस 30, रेट 16. शॉप 30, रेट 16. बरोबर आलं का नाही, इथनं आपण चेक करायचं. 960 आलं आहे. मगच आपण पुढं जायचं आहे. त्याच्यानंतर ना लक्स 150 ग्रॅम, लक्स 150 ग्रॅम अंडर लक्स. यस, लक्स 24.50 आणि 27. HSN कोड 24.50 आणि 27. HSN कोड आलं. लक्स 150 ग्रॅम, टॅक्सेबल. रेट पुन्हा आपण चेक करायचं आहेत ना, किती आहे, 5. क्वांटिटी चेक करायची, किती येत नाही, 40. किती येत नाही, 40. 20 24.50 करायचं आहे. 40 20 24.50 शॉप 24.50 980. लक्स 50 ग्रॅम अंडर लक्स. यस, 8 आणि 10. 8 सेलिंग कॉस्ट 10. GST ॲप्लिकेबल. HSN कोड टॅक्सेबल 5%. स्टॉक किती आहे, 59. 30 आणि 29. 59. वेअरहाऊस 30, विच एवर इज लेस कॉट, म्हणजे 8. आता इथं आपल्याला होतं चेक करायचं, 472. रिन सुप्रीम 250 ग्रॅम. त्याला ग्रुप कुठला येतं आहे, रिन सुप्रीम. रिन सुप्रीम नंबर्स, स्टँडर्ड कॉस्ट 23 आणि 25. 23 आणि 25.
GST रेट, सॉरी HSN कोड, टॅक्सेबल. आता रिम सुप्रीम किती आहे? 18. %18. 75, 40 आणि 35. 75 वेअरहाऊस 40, त्याचा रेट इथं किती आहे? 23. उरलेले जे आहे ते शॉपला जातील. 1725 इथं चेक करायचं. झालं आहे. रिम सुप्रीम 400 ग्रॅम. रिम सुप्रीममध्ये येईल यस 36 आणि 40. स्टँडर्ड कॉस्ट 36, 40. त्याचा HSN कोड कॉपी करून घ्यायचा आहे. $400G म्हणजेच ग्रॅममध्ये. टॅक्सेबल 18. क्वांटिटी किती आहे? 69. एकूण क्वांटिटी. त्याच्यापैकी वेअरहाऊसला, वेअरहाऊस किती आहे? 39, शॉप 30. वेअरहाऊस 39, रेट 36. उरलेली जी आहे ती शॉपला जाईल आपली. 2484 आला इथे. विम लिक्विड 150 ml. आता विम लिक्विड कशामध्ये बोलाल? विम लिक्विड पाऊच. विम लिक्विड पाऊच यस. त्याचा रेट किती आहे? 18 आणि 20. स्टँडर्ड कॉस्ट 18, सेलिंग कॉस्ट 20. GST ॲप्लिकेबल. त्याचा HSN कोड विम लिक्विड 150 ml. टॅक्सेबल किती टॅक्स याला? 18%. क्वांटिटी 45, 25 आणि 20. 25 वेअरहाऊसला, त्याचा काय रेट येत नाही? 18. उरलेली जी आहे ती शॉपला जाईल 18. 810 आले इथनं. आता विम लिक्विड 300 ml. विम लिक्विड 300 ml. विम लिक्विड पाऊच इथं स्टँडर्ड रेट यस. स्टँडर्ड कॉस्ट किती आहे? 32 आणि 35. स्टँडर्ड कॉस्ट 32, सेलिंग कॉस्ट 35. HSN कोड विम लिक्विड 300 ml. टॅक्सेबल काय रेट आहे? 18. इथं रेट लिहिलेला दिसते. आता हे एकूण किती आहे? 60. एकूण किती आहे? 60. वेअरहाऊसला किती येत नाही? 35. काय रेट लावणार आपण? 32 रुपये. वेअरहाऊस 35. उरलेला काय? शॉपला जाईल 32. किती झाले? 1920. आलं का इथनं? रिन पावडर 1 kg दिसते. पूर्ण करून घ्यायचं. रिन पावडर 1 kg दिसते. आता रिन पावडरला याला ग्रुप काय येत नाही? रिन पावडर. रिन पावडर नंबर्समध्ये. स्टँडर्ड कॉस्ट आता याची स्टँडर्ड कॉस्ट किती आहे? 46. सेलिंग कॉस्ट किती त्याची? 50. सेलिंग कॉस्ट किती येत नाही? 50.
स्पेसिफाय डिटेल्स. इथं काय येईल आपला HSN. रेन पावडर 1 kg, टॅक्सेबल 18%. आता ह्याचा क्लोजिंग स्टॉक हा किती येतात आता 56, 30 आणि 26, 56. वेअर हाऊसला 30, त्याचा स्टँडर्ड कॉस्ट किती आहे 46. शॉप हे किती आहे 46. झालं का रेन पावडर आलं. आता हे आपण खालचं करून घेऊया. रेन पावडर 500 ग्रॅम कशाने जाईल ना आपलं रेन पावडरमध्ये. इथं यस स्टँडर्ड कॉस्ट किती आहे 23 आणि सेलिंग कॉस्ट 25. 23 सेलिंग कॉस्ट किती येत नाही 25. त्याचा HSN नंबर हा आपण इथनं कॉपी केला. रेन पावडर 500 ग्रॅम, टॅक्सेबल 18%. आता याचा इथनं काय बघायचं मला क्वांटिटी किती आहे 50, वेअर हाऊस 20 आणि पावडर शॉप 30. 50 वेअर हाऊस 30 काय रेट आहे 23 रुपये. शॉप 23 आलं 1150. त्यानंतर व्हील पावडर 1 kg, व्हील पावडर 1 kg. आता व्हील पावडरला ग्रुप काय येत नाही व्हील पावडर, व्हील पावडर यस. स्टँडर्ड कॉस्ट याची किती आहे 27 आणि सेलिंग कॉस्ट 30. स्टँडर्ड कॉस्ट 27, सेलिंग कॉस्ट 30. HSN नंबर, HSN नंबर नसेल तर आपल्याला GST रिटर्न्स हे सबमिट होत नाही. टॅक्सेबल 18, 75, 40 आणि 35. 75, 40 त्याचा रेट किती आहे 27. उरलेले आहे ते शॉपला 2025 आहे. व्हील पावडर 300 ग्रॅम, व्हील पावडर 300 ग्रॅम, व्हील पावडर त्याचे स्टँडर्ड कॉस्ट किती आहे 10 आणि 12. सेलिंग कॉस्ट त्याची आहे 12. HSN कोड व्हील पावडर 300 ग्रॅम, टॅक्सेबल 18%. ओके 120 क्वांटिटी. त्यातले वेअर हाऊसला किती आहे 70 आणि ह्याला 50. तर स्टँडर्ड कॉस्ट किती आहे 10. 70 शॉप 50 1200 ते आलं 1200. ओके झालं. हे आत्तापर्यंत आपण एवढं केलं. हा जो पहिला पार्ट आपण आता केला हा कसा होता सोप्स लिक्विड आणि पावडर. आता ह्याची कॉस्ट किती झाली एकूण आपली आता 23,840. हे आपण चेक कसे करणार आपले बरोबर आहे की नाही ते. तर आपण स्टॉक समरीला जायचं आहे आणि इथनं आपण ते चेक करायचं आहे. ही सगळी आता इथं बघा बिल तिथं काहीतरी थोडीशी आपली वेगळी आलेली आहे. ही किती आली 22 बरोबर आहे. आता ही जी कॉस्टिंग आहे हे कॉस्टिंग आपल्याला नंतर आपण मॅच करून घ्या. किती आहे 23,840. इथे किती आले आता 22,640 बरोबर आहे. तर आता इथनं आपल्याला प्रत्येक ॲटम इथनं आपल्याला चेक करायचा क्रॉस चेकिंग. काय करणार आपण ॲटम वाईज दिसतं आहे का. डव 125 किती इथनं आहे 3,200
आहे का? आहे. बरोबर आहे. 864 आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर ना 1104 आहे. त्याच्यानंतर 1170 आहे. बरोबर आहे. 960 आहे इथं आहे. 980 472 1725. आता इथं आपलं काहीतरी चुकलं होतं. बरोबर आहे. कुठं चुकलं इथं आता? रेन पावडरचा आपला जो एक ॲटम आहे 500 ग्रॅम. रेन पावडर 500 ग्रॅम आहे का इथं खाली? 500 ग्रॅम. बरोबर आहे. हे किती आले इथं आपले? 1100. बरोबर आहे की 1150. बरोबर. रेन पावडर 1 kg 2575. 25 इथे किती आले? 76. 2576. बरोबर आहे. रेन सुप्रीम 1725 दिसत आहेत ना? रेन सुप्रीम 1725. बरोबर आहे. रेन सुप्रीम झाले. विम लिक्विड 150 810. विम लिक्विड 150 810. बरोबर आहे. विम लिक्विड 300 ml 1920. बरोबर आहे. विम पावडर ठीक आहे. विम लिक्विड 300 ग्रॅम 1920. व्हील पावडर 1 kg. व्हील पावडर 1 kg 2025. बरोबर आहे. व्हील पावडर 300 ग्रॅम 1200. आपलं तर हे घ्यायचं राहिलं आहे की व्हील पावडर 750 ग्रॅम. बरोबर आहे. हा आयटम आपला घ्यायचा राहिलेला आहे. आता हा आयटम आपण घेऊया. म्हणजे आपण आता इथनं क्रॉस चेकिंग पण केलं आपलं. बरोबर आहे. काय राहते आणि काय नाही. व्हील पावडर येस. ह्याचा स्टँडर्ड रेट किती आहे? 20 आणि 25. स्टँडर्ड कॉस्ट 20, सेलिंग कॉस्ट 25. स्पेसिफाय डिटेल्स व्हील पावडर 750 ग्रॅम टॅक्सेबल 18%. बरोबर आहे. किती क्वांटिटी एकूण आहे? 60. त्यातली वेअर हाऊसला किती येत आहे? वेअर हाऊस किती आहे? 30. त्याचा रेट किती येत नाही? 20. उरलेली शॉपला आली का? 1200. आलं. आत्ता आपण हे सगळे एंट्री केल्यानंतर पुन्हा आपण काय करूया? स्टॉक समरीला जाऊया. आता इथं आपली समरी बरोबर आली बघा. दिसते का इथं तुम्हाला? 23,840. म्हणजे जे आपण आत्तापर्यंत फिडिंग केलं ते सगळं आपण प्रॉपर चेक पण केलं आणि आता आपण हे पण बघितलं. राईट. आता याच्या पुढचे जे आयटम आहेत हे आपल्याला आता सगळे करायचे आहेत. आता ह्याच्याचा आयटम कुठला आहे पुढचा? मिक्स फ्रूट जॅम. दिसते किती ग्रॅम आहे? 200 ग्रॅम आहे. पुन्हा आपण काय करणार आहे? क्रिएट स्टॉक ग्रुप आलं. आता मिक्स फ्रूट जॅम कशामध्ये आपलं पडणार आहे? प्रोडक्ट जॅममध्ये आलं. येस. ह्याचा स्टँडर्ड रेट किती आहे? 40 आणि सेलिंग रेट किती आहे? 45. सेलिंग रेट 45.
त्याचा HSN कोड आला. त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे आपण हेच घेणार आहोत. टॅक्सेबल याला किती टॅक्स येत नव्हता 5%. ही क्वांटिटी किती येत नाही 90. वेअरहाऊसला किती जाईल आता इथनं 50. त्याचा रेट काय येत नाही 40. शॉप 40 आला. 3600 रुपये आला. पूर्ण करून घ्यायचं. नेक्स्ट मिक्स फ्रूट जॅम 500 ग्रॅम. कुठल्या प्रॉडक्टमध्ये जॅम प्रॉडक्टमध्ये इथं यस. त्याचा इथनं स्टँडर्ड रेट किती येत नाही 81. सेलिंग रेट आहे 88. आला. HSN कोड डिस्क्रिप्शन त्याचं जे मागाचं होतं तेच आपण कॉपी पेस्ट करूया. टॅक्सेबल 5%. टोटल क्वांटिटी इथनं किती आहे 100. वेअरहाऊसला 60, ह्याला 40. स्टँडर्ड कॉस्ट किती आहे 81. 100 वेअरहाऊसला 60, 81. शॉप 81 किती आले 8100 आले का इथं बरोबर झालं. आता लेमन ज्यूस 700 ml. लेमन ज्यूस 700 ml. आता हे कशामध्ये होणार आपलं ज्यूसमध्ये जाईल बरोबर आहे. इथं आपण स्टँडर्ड कॉस्ट यस म्हटलं आपण. आता याची स्टँडर्ड कॉस्ट किती आहे 90 आणि 95 सेलिंग. स्टँडर्ड कॉस्ट 90, याची 95 सेलिंग. त्याचा HSN कोड त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे काय येईल तोच ॲटम येईल. लेमन ज्यूस 700 ml. टॅक्सेबल. ज्यूसचं किती येत नाही 5. आता ज्यूस किती आहे 90, 40 आणि 50. 90 वेअरहाऊस 40. त्याचा स्टँडर्ड कॉस्ट किती आहे 90. 8100 आला इथनं. आता लेमन ज्यूस पुढे काय म्हटलं आपण ऑरेंज ज्यूस 700 ml ज्यूसमध्ये जाईल. स्टँडर्ड कॉस्ट 90 आणि 97. 90 97. त्याचा GST नंबर HSN नंबर. ऑरेंज ज्यूस 700 ml. टॅक्सेबल 5%. 100 क्वांटिटी 55 आणि 45. 100 क्वांटिटी 55 90. विचेवर इज लेस प्राईस. शॉप 90. 9000 आला इथं 9000 आहे. ऑरेंज ज्यूस मिक्स व्हेजिटेबल सूप सूपमध्ये येईल SOUP या सूपमध्ये. किती इथं क्वांटिटी आहे 50. शॉपलाच आहे डायरेक्टली. त्याचा रेट किती आहे 30-35. स्टँडर्ड कॉस्ट 30-35. मिक्स व्हेजिटेबल सूप सूपला इथं किती आहे 5%.
डायरेक्टली शॉपलाच 30 1500 आलं इथं 1500. पुढे टोमॅटो सूप स्टँडर्ड कॉस्ट 30 35. HSN कोड टोमॅटो सूप 5% करेक्ट. टोटल 50. शॉपला जाईल डायरेक्टली 50 शॉप. इथं एकच दिलेलं आहे, इथं वेअरहाऊस नाही आहे. क्वांटिटी 30 1500 झालं. पुढं केचप 200 ग्रॅम. आता इथं केचप नावाचं प्रोडक्ट आपण तयार केलं आहे का, ह्याला काय सॉस म्हणून आहे. सॉस आला. केचप 200 ग्रॅम 35 आणि 38. स्टँडर्ड कॉस्ट 35, सेलिंग कॉस्ट 38. त्याचा HSN कोड डिस्क्रिप्शन टॅक्सेबल 5%. टोटल क्वांटिटी 100 40 आणि 60 100. वेअरहाऊस 40. स्टँडर्ड कॉस्ट 35. झालं. टोमॅटो चिली सॉस सॉसमध्ये मिळेल. स्टँडर्ड रेट 35, सेलिंग रेट 40. टोमॅटो चिली सॉस किती आहे 5%. टोटल क्वांटिटी 75. वेअरहाऊसला 45, ह्याला 30 आणि 35. 75 वेअरहाऊसला 45 35 शॉपला 30 2625 आला आहेत ना. चिली सॉस झाला. आता रेड लेबल टी याला ग्रुप आहे टी प्रोडक्ट. स्टँडर्ड कॉस्ट किती आहे 85 आणि 92. सेलिंग कॉस्ट त्याची आहे 92. HSN कोड रेड लेबल 250 ग्रॅम. टॅक्सेबल 5%. त्याचा टोटल स्टॉक किती आहे 62 30 आणि 32. 62 वेअरहाऊस 30. कॉस्टिंग किती आहे 85. $5270 आले का इथं. आलं इथं 270. रेड लेबल 500 ग्रॅम टी प्रोडक्ट. स्टँडर्ड कॉस्ट
180, सेलिंग कॉस्ट 200, सेलिंग कॉस्ट 200. त्याचा HSN कोड. त्याचा क्लोजिंग स्टॉक किती आहे? 50, 30 आणि 20. 50, 30, 180चा रेट आहे. 180, 9000 आला आहेत ना, 9000. त्यानंतर ताजा टी 200 ग्रॅम. ताजा टी 200 ग्रॅम. याला ग्रुप कुठला येईल? टी स्टँडर्ड कॉस्ट. त्याची स्टँडर्ड कॉस्ट बघूया किती आहे? 50 आणि 55. स्टँडर्ड कॉस्ट 50, सेलिंग कॉस्ट 55. त्याचा HSN नंबर. ताजा टी 200 ग्रॅम. टी जसे आहेत ना, एकूण किती आहेत? 55. वेअर हाऊसला किती आहेत? 30. त्याचा रेट काय आहे? 50. उरलेले जे आहे ते शॉपला 2750. चेक करायचं मग पुढं जायचं आपण. 2750. ताजमहल टी 250 ग्रॅम. टी प्रोडक्ट स्टँडर्ड कॉस्ट 80 आणि 98. सेलिंग कॉस्ट 98. आता क्लोजिंग किती आहे? 70, 40 आणि 30. 70. वेअरहाऊस 40. स्टँडर्ड कॉस्ट 80. उरलेले जे आहे ते शॉपला 5600. आलं येत नव्हतं 600. ताजमहल टी. ओके. ताजमहल टी 500 ग्रॅम. ताजमहल टी 500 ग्रॅम. पुन्हा टी प्रोडक्ट स्टँडर्ड कॉस्ट 170, 195. ताजमहल टी 500 ग्रॅम. टॅक्सेबल 5%. त्याचं आता 50, 20 आणि 30. 170, 50, 20, 170, 30, 170. 6500. इथे किती आले आता? 8500. 8500 बरोबर आहे. झालं. ओके. आता हे फक्त आपलं थोडंसं राहिलं आहे, हे आपण कम्प्लीट करून घेऊया म्हणजे आजचा आपला टॉपिक संपून जाईल. आता पुढं काय येत नाही? फेअर अँड लवली. ओके. फेअर अँड लवली हे कशामध्ये मिळालं? आपलं हाऊसहोल्ड प्रोडक्ट्समध्ये. स्टँडर्ड कॉस्ट किती आहे? 8 आणि सेलिंग कॉस्ट 10. 8, सेलिंग कॉस्ट 10. त्याचा HSN कोड. डिस्क्रिप्शन टॅक्सेबल
आता हे सगळे 18% आहेत. आता इथं 18%. आता याचा क्लोजिंग स्टॉक किती आहे? 150, 100 आणि 50. वेअरहाऊस 100, रेट 8. शॉप रेट 8, 1200. इथे चेक करायचं, दिसते ना 1200. याचा किती आहे? फेअर आहे 25 ग्रॅम, 75 आणि 90. स्टँडर्ड कॉस्ट 75, सेलिंग कॉस्ट 90. HSN कोड. टॅक्सेबल 18%. टोटल क्वांटिटी 65, 40 आणि 25 आणि 75. 65. वेअरहाऊस 40, रेट 75. शॉप 75, 4875. झालं. फेअर अँड लवली 50 ग्रॅम. हाऊसहोल्ड प्रॉडक्ट त्याचा स्टँडर्ड रेट 37, सेलिंग रेट 45. 37, 45. HSN. टॅक्सेबल 18%. 75. वेअरहाऊस 45, 37. उरलेले शॉपला 27, 75 आले. 75. पॉन्ड्स कोल्ड क्रीम 50 ग्रॅम. स्टँडर्ड कॉस्ट 25, सेलिंग कॉस्ट 27. पॉन्ड्स कोल्ड क्रीम 18. क्वांटिटी किती आहे? 95. वेअरहाऊस 50 आणि 25. शॉप 23, 75 आलेले. झालं. पॉन्ड्स कोल्ड क्रीम Pond's cold cream product. Pond's cold cream स्टँडर्ड कॉस्ट 47, 50. टक्के 80, 45, 35 आणि 47. 80, 45 त्याचा रेट किती नाही 47.
3760. पॉन्ड्स कोल्ड क्रीम फ्लॉवर 50 ग्रॅम. पॉन्ड्स टॅकर त्याचा रेट किती येत नाही, 25 आणि 27. स्टँडर्ड कॉस्ट 25, सेलिंग कॉस्ट 27. त्याचा स्पेसिफाईड डिटेल्स 18%. टोटल क्वांटिटी 150, 95, 55. 150, 95, 25, 3750 आहे. पॉन्ड्स फ्लॉवर, पॉन्ड्स टॅरेक. स्टँडर्ड रेट 35 आणि 40. सेलिंग कॉस्ट 40. HSN कोड 18. वेअरहाऊस 40. शॉप 30. 2450 आहे. पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर पॉन्ड्स टॅरेक. येस. स्टँडर्ड कॉस्ट 95, सेलिंग कॉस्ट 103. सेलिंग कॉस्ट 103. HSN कोड GST रेट 18. टोटल क्वांटिटी 120, 60, 60 आणि 95. 120. शॉप 95. 11400. 11400. पॉन्ड्स मॅजिक 500 ग्रॅम. पॉन्ड्स मॅजिक आहे. पॉन्ड्स बरोबर. याचा 25 आणि 27. स्टँडर्ड कॉस्ट 25, सेलिंग कॉस्ट 27. HSN कोड शंभर 60, 40, 25. 100. वेअरहाऊस 60. रेट किती आहे, 25. शॉप 40, 2500. बरोबर आहे. पॉन्ड्स मॅजिक 100 ग्रॅम. पॉन्ड्स टॅकर. त्याचा रेट 35 आणि 40. 35. सेलिंग रेट 40. त्याचा HSN कोड स्पेसिफाईड डिटेल्स टॅक्सेबल
18%, बरोबर ना. ओपनिंग स्टॉक 100, 60, 40, 35, 100, वेअरहाऊस 60, शॉप 3500 रुपये आहेत ना, बरोबर आहे. पॉन्ड्स मॅजिक 400 ग्रॅम, पॉन्ड्स स्टँडर्ड कॉस्ट किती आहे, 95 आणि 103. स्टँडर्ड कॉस्ट 95, सेलिंग कॉस्ट 103. HSN कोड एकशे 50, 110, 140, 95, 150, वेअरहाऊस 110, 95, शॉप 95, 14,250, बरोबर आहे. क्लोजअप 50 ग्रॅम. आता हे कशामध्ये मोडतं, आपलं टूथपेस्टमध्ये मोडतं. किती टक्के, 5%, 15 आणि 20, 15 आणि 20. त्याचा HSN कोड 5%, 75 आणि 45, 75, वेअरहाऊस 45, 15, शॉप 15, 1125, बरोबर आहे. क्लोजअप झाला. क्लोजअप 150 ग्रॅम, टूथपेस्ट स्टँडर्ड कॉस्ट 50 आणि 55. स्टँडर्ड कॉस्ट 50, सेलिंग कॉस्ट 55. HSN कोड HSN कोड 5%. टोटल क्वांटिटी 70, 45, 25, 50, 70, 45, 50, 50. क्लोजअप 300 ग्रॅम, अंडर टूथपेस्ट स्टँडर्ड कॉस्ट किती आहे, 90 आणि 98, 90, सेलिंग कॉस्ट 98. टॅक्सेबल 5%, 80 आणि 40, 40, 90, 80, 40, 90, 7,200, बरोबर आहे. पेप्सिडेंट 200 ग्रॅम, पेप्सिडेंटमध्येच येईल. पेप्स किती आहे, 51 आणि 56,
HSN कोड पाच ना, 80 ना, 70 35 35 51 70 35 51 35 पेप्सिडॉन जर्मनी 300 ग्रॅम, 300 ग्रॅम पेप्सिडॉन. यस, स्टँडर्ड कॉस्ट 70 77 70 77. HSN कोड %5 किती येत नाही, 60 30 30 70 30 70 शॉप 70 4200. मग असे जे आपण क्लोजअपचं केलं होतं, इथं आपण टूथपेस्ट घेतलं होतं, हे फक्त आपण मॉडिफिकेशन करून घेऊया. आता मला अल्टर करायचं एखादा आयटम, काय करणार मी अल्टरला जाईल, बरोबर आहे. स्टॉक आयटम, तर इथनं क्लोजअप 150 ग्रॅम, ह्याला आपण क्लोजअप घेऊया. मग असे आपलं चुकलं होतं जरा. ओके, 300 ग्रॅम, ह्याला काय घेऊया क्लोजअप. 50 ग्रॅम, ह्याला काय घेऊया क्लोजअप. झालं. हा मग अशी एक पार्ट आपला थोडासा चुकला होता. त्याच्यानंतर आपण एक कुठेतरी एका ठिकाणी पॉन्ड्स कोल्ड क्रीम 50 ग्रॅम, इथं आपण हाऊसहोल्ड प्रोडक्ट घेतलं होतं, त्याच्याऐवजी इथं काय घेऊया आपण पॉन्ड्स कोल्ड क्रीम. पॉन्ड्स कोल्ड क्रीम दिसतंय 120 ग्रॅम, हे बरोबर होतं. 50 ग्रॅम, हे बरोबर होतं. पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर आहे का, हे बरोबर होतं आहे. ओके, आता हे जे आपण सगळं तयार केलं त्याचा बॅलन्स शीटला जायचं. आता इथं आपल्याला कुठंतरी एक 40 रुपयाचा फरक पडलेला आहे. कुठं इथे दिसते तुम्हाला इथं डिफरन्सिंग ओपनिंग बॅलन्स. तर 40 रुपयाचा फरक कुठे आहे तो इथनं आपल्याला कळेल. 1,65,315 बरोबर आहे, 1,65,315. आता हा जो ओपनिंग बॅलन्सचा जो फरक आहे 40 रुपये, हा फक्त आपल्याला काय करायचा आहे, हा आपण एक नंतरनं शोधून काढूया आपण त्याच्यातनं. आत्ता जेवढं बॅलन्स शीटचं रेकॉर्ड पाहिजे होतं तेवढं सगळं रेकॉर्ड या ठिकाणी इथनं पूर्णपणे आत्ता आलेलं आहे. काल आपण डेटर्स पण बघितले, काल आपण किती होते 4,10,000 डेटर्सची व्हॅल्यू जी आहे ती पुन्हा एकदा आपण बघूया बरोबर आहे का. आत्ताचं आपलं स्टॉकचं व्यवस्थित मॅच झालं 4,10,887 बरोबर आहे. इथे किती आहे 4,10,847. 40 रुपयाचा फरक कुठं आहे, हा आपल्याला इथंच आहे. तो कुठं फरक आहे हा 2 मिनटात आपण शोधून काढूया लगेच. दिसते म्हणजे आपलं डेटर्सचं पण आपलं टॅली होऊन जाईल. 15,000 25,000. ओके ठीक आहे. डेटर्सचा फरक आपण नंतरनं शोधून काढूया. आजचं जे आपण भाग शिकलो की याच्यामध्ये युनिट कसे तयार करायचे, स्टॉक ग्रुप तयार कसा करायचा, स्टॉक आयटम कसे तयार करायचे, त्याच्यामध्ये आपण गोडाऊन कसं तयार करायचं, हा सगळा पाठ आपण आत्तापर्यंत शिकलो. ही व्हिडिओ जर आपल्याला आवडली असेल तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत टेंबरे टॅली ऑनलाईन, निश कॉम्प्युटर, वाकडेवाडी पुणे 3. माझं नाव प्रशांत बाळू टेंबरे. मोबाईल नंबर 9527903029. थँक्यू व्हेरी मच.